रत्नागिरी आपलीच, तिथली मातीही आपली आणि स्टेशनही आपलंच. पण त्या दिवशी तिथे उभा राहून एक मराठी माणूस स्वतःलाच परक्या असल्यासारखा वाटत होता. पटनाकडे जाणारी ट्रेन आली, हातात कन्फर्म तिकीट, डोळ्यात घरी जाण्याची घाई. पण दरवाजावरच गर्दीची भिंत उभी होती. अंदर जागा नाही आहे, कोणीतरी ओरडलं आणि त्या आवाजातच माणुसकी हरवली. हे जनरल डबे नव्हते, तर हे तेच डबे होते जिथे जागा आधीच ठरलेली असते. पण आत बघितलं तर लोक खचाखच भरलेले होते. कोण बसलेलं, कोण झोपलेलं, कोण उभंच. मग प्रश्न पडतो, ही एवढी माणसं आली कुठून? आणि ज्याच्याकडे योग्य तिकीट आहे तोच बाहेर का उभा? रत्नागिरीच्या प्लॅटफॉर्मवर आपलाच कोकणी माणूस हातामध्ये घट्ट तिकीट पकडून उभा होता आणि डोळ्यात राग, मनात अपमान आणि ओठांवर एकच प्रश्न, साला आपल्याच मातीमध्ये आपल्याला जागा नाही. आज तो एकटा नव्हता, त्याच्या मागे उभे होते अनेक कोकणी माणसं ज्यांच्याकडे तिकीट होते पण जागा नव्हती, ज्याने नियम पाळले पण त्यांच्याच हक्कांवर गदा आली. ट्रेन निघून गेली पण त्या कोकणी माणसाच्या मनातला राग अजूनही धगधगत राहिला. ही फक्त एका प्रवासाची गोष्ट नाही, तर त्या प्रत्येकाची वेदना आहे, जो प्रामाणिकपणे सगळं करतो पण शेवटी चिरडलाच जातोच. कारण कधीकधी या देशात तिकीट असणं पुरेसं नसतं, तर हक्क मिळवण्यासाठी आवाजही उठवावा लागतो आणि तो या कोकणी दादाने केला.